रामकृष्ण हरी. थोड्याशा जात्यावरच्या ओव्या म्हणते मी. ऐक जात्यान ईसवरा, ऐक जात्यान ईसवरा, तुला पयली पायली, तुला पयली पायली, सईबाई ग बाई, सईबाई ग बाई, तुला पयली पायली, तुला पयली पायली, सईबाई ग बाई, सईबाई ग बाई, तुला पयली पायली, तुला पयली पायली. लेक सासूर घराच्या, लेक सासूर घराला, ओढ माहेरी जायची, ओढ माहेरी रायाची, ओढ माहेरी रायाची, ओढ माहेरी रायाची, सईबाई ग बाई, सईबाई ग बाई, ओढ माहेरी रायाची, ओढ माहेरी रायाची, ओढ माहेरी रायाची, ओढ माहेरी रायाची. जीवाला जड भारी, जीवाला जड भारी, शेजीन बघते वाकुनी, शेजी बघते वाकुनी, माझे माय ग बाई, आली सगळं टाकुनी, माझी माई माय ग बाई, आली सगळं टाकुनी. नया करी ताट किरावरी, नाही केरी करी ताट किरावरी, वाडी केळ माझ्या बयाचं, राज ग बाई बोळ, वाडी केळ माझ्या बयाचं, राज ग बाई बोळ. म्हणजे जीवाला जर काही दुःख सुख म्हणजे काही जीवाला वाटलं बरं नाही वाटलं, तर आईला माहिती झालं तर आई अशी सगळं टाकून पळत पळत येते मुलीसाठी. पण शेजारीन नाही येत, शेजारीन वाकून पाहती, झोपेले का उठेले का बसेले, पण आई सगळं टाकून मुलीसाठी माहेरी येते, सासरी येते, मुलीसाठी धावपळ करीत येते. आणि त्याच्यात त्या गाण्यात असं सांगितलं आहे का आईसाठी खीर पोळी काही करू शकत नाही ती, का तिच्याजवळ काही नाही राहत, म्हणून ती साधी बोळी राहती. म्हणून ती म्हणती आईला काही नाही वाढलं जेवायला मी. ती आई म्हणती माझ्या लेकीचं राज सगळं साधं बोळं आहे. तर असं आहे आईचं हे. आई लेकीच्या घरी गेल्यावर तिला काही खायला द्या नका देऊ, ती कधी कुठली अपेक्षा करत नाही. ती फक्त आपल्या मुलीचं चांगलं व्हावं ही अपेक्षा करते. बघा कशी वाटलं माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा.